पावसाळा बंद होऊन उकाडा पडल्यामुळे जिल्ह्यात ताप, व्हायरल फीव्हर, हगवण, उलट्या, अंगदुखी व डोकेदुखीच्या रुग्णांची संख्या वाढत असून शासकीय रुग्णालयामध्ये गर्दी वाढत आहे. अशा रुग्णांनी त्वरित शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा. सर्व आवश्यक तपासण्या मोफत उपलब्ध असल्याची माहिती शल्य चिकित्सकांनी दिली आहे. नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा. शक्यतोवर बोरवेलचे किंवा उकळून थंड केलेले पाणी प्यावे. विहिरीचे असुरक्षित पाणी टाळावे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाडावा. तसेच पाणी साचणारी भांडी रिकामी ठेवावीत, असे आवाहन त्यांनी केले. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. नमस्कार, मी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा गोंदिया डॉक्टर पुरुषोत्तम पटले. सध्या जे पावसाळ्याच्या मधल्या काळामध्ये जे काही एवढा उकाड्याचं वातावरण निर्माण झालं आहे, यामध्ये आम्हाला ताप, हागवण, उलटी, व्हायरल फीवर अशा पेशंट्स जास्त आमच्या दवाखान्यांमध्ये बघायला मिळत आहेत. तर जनतेला मी सल्ला देईन की असं जर कोणाला ताप आला, हागवण लागली, उलटीचे त्रास झाले, व्हायरल फीवरसारखं वाटायला लागलं, बॉडी पेन झाला, डोकेदुखी झाली, अशा वेळेस आमच्या सगळ्या सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत सेवा उपलब्ध आहे. त्याचा लाभ अवश्य जनतेने घ्यावा. तिथे पूर्ण प्रकारचे उपचार आणि तपासण्या सगळ्या मोफत केल्या जातात. घरी घ्यायच्या काळजीमध्ये घरामध्ये स्वच्छता ठेवायला पाहिजे. पिण्याचं पाणी शक्यतोवर बोरिंगचं पाणी प्यायचं आहे, विहिरीचं पाणी पिऊ नये. शक्य असेल तर उकळलेलं पाणी प्यावं. आणि सध्या होत असलेला डासांचा जो प्रादुर्भाव आहे, त्या डासांच्या प्रादुर्भावापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा उपयोग करावा. कोरडा दिवस पाडावा. म्हणजे आपल्या घरातील पाणी जमा असलेले भांडे रिकामी करावी, जेणेकरून डासांची उत्पत्ती कमी होईल आणि हिवताप, डेंग्यू, फायलेरिया असे डासांमार्फत होणाऱ्या विविध गंभीर आजारापासून स्वतःचा बचाव आपण करावा. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.